नमस्कार मित्रांनो, आज आपण कोल्हापूर जवळील एका अतिशय सुंदर, ऐतिहासिक आणि आपल्या संस्कृतीचा अमूल्य वारसा जपणाऱ्या ठिकाणाची सफर करणार आहोत. हे ठिकाण म्हणजे कणेरी मठातील सिद्धगिरी म्युझियम. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेले हे संग्रहालय म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे जिवंत चित्र आहे. आधुनिकतेच्या वेगवान युगात हरवत चाललेल्या आपल्या गावाकडच्या संस्कृतीची, परंपरांची आणि जीवनशैलीची ओळख करून देणारे हे ठिकाण प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहावे असे आहे. मित्रांनो, म्युझियम मध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेतात 12 राशींची भव्य आणि आकर्षक शिल्पे. प्रत्येक शिल्पातील कलाकुसर इतकी अप्रतिम आहे की काही क्षण आपण त्यातच हरवून जातो. कलाकारांनी प्रत्येक राशीचे वैशिष्ट्य अत्यंत बारकाईने साकारले आहे. त्यानंतर आपण एका गुहेसदृश मार्गाने पुढे जातो. या गुहेमध्ये प्राचीन भारतातील अनेक महान ऋषीमुनींच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. त्यांच्या संशोधनाची, ज्ञानाची आणि मानवजातीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती येथे अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेली आहे. आपल्या पूर्वजांनी विज्ञान, गणित, वैद्यकशास्त्र आणि अध्यात्म या क्षेत्रांत केलेले कार्य पाहून अभिमान वाटतो. गुहेतून बाहेर पडल्यानंतर सुरू होते ग्रामीण जीवनाचे अद्भुत दर्शन. समोर दिसणारी हिरवीगार शेते, त्यामध्ये काम करणारे शेतकरी, बैल, गायी, म्हशी आणि गावातील दैनंदिन जीवनाची दृश्ये पाहून क्षणभर असे वाटते की आपण खऱ्याखुऱ्या गावात आलो आहोत. जवळ गेल्यावर लक्षात येते की ही सर्व जिवंत माणसे नसून अत्यंत वास्तवदर्शी प्रतिकृती आहेत. कलाकारांनी केलेली मेहनत आणि सूक्ष्म निरीक्षण प्रत्येक शिल्पातून दिसून येते. शेती हा आपल्या ग्रामीण जीवनाचा कणा आहे. येथे शेतीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने दाखवली आहे. शेताची मशागत करण्यापासून पेरणी, खत टाकणे, पिकांची निगा राखणे, कापणी करणे आणि शेवटी धान्य घरात आणण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास येथे जिवंत स्वरूपात पाहायला मिळतो. आजच्या पिढीला कदाचित या प्रक्रियांची माहिती नसते, पण येथे येऊन शेतीमागील कष्ट, संयम आणि मेहनतीचे महत्त्व सहज समजते. ग्रामीण भागातील पशुधनाचे महत्त्व देखील येथे प्रभावीपणे दाखवले आहे. बैलांच्या सहाय्याने नांगरणी, गायींची देखभाल, म्हशींचे संगोपन आणि त्यांचा शेतकऱ्यांच्या जीवनाशी असलेला संबंध अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. मित्रांनो, याशिवाय गावातील पारंपरिक खेळांचेही दर्शन येथे घडते. लगोरी, लंगडी, सूरपारंब्या आणि इतर अनेक खेळ खेळणारी मुले पाहून आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात हरवलेल्या या खेळांचे महत्त्व येथे पुन्हा जाणवते. सिद्धगिरी म्युझियम मधील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे 12 बलुतेदारांची जीवनशैली. पूर्वीच्या ग्रामीण समाजात प्रत्येक व्यवसायाला सन्मानाचे स्थान होते. कुंभार मातीची भांडी बनवत असे, लोहार शेतीची अवजारे तयार करत असे, सोनार दागिने बनवत असे, शिंपी कपडे शिवत असे, न्हावी समाजसेवा करत असे. या सर्व व्यवसायांची जिवंत प्रतिकृती येथे पाहायला मिळते. यामुळे त्या काळातील गाव किती स्वयंपूर्ण आणि परस्परावलंबी होते याची जाणीव होते. प्रत्येक शिल्पातील चेहऱ्यावरील भाव, कामातील एकाग्रता, कपड्यांची रचना आणि परिसरातील वातावरण इतके वास्तवदर्शी आहे की प्रत्येक दृश्य एखाद्या चित्रपटातील प्रसंग वाटतो. आगे जाताना विविध प्रकारची ग्रामीण घरे आणि वाडे पाहायला मिळतात. पाटलाचा वाडा, वतनदाराचा वाडा, शिंप्याचे घर, शेतकऱ्याचे घर अशा अनेक घरांच्या प्रतिकृती त्या काळातील जीवनशैलीचे दर्शन घडवतात. या घरांची रचना, अंगण, चूल, देवघर आणि पारंपरिक वास्तुकला पाहताना आपल्या पूर्वजांच्या साध्या पण समृद्ध जीवनाची अनुभूती येते.
मित्रांनो, हे संग्रहालय केवळ पर्यटन स्थळ नाही, हे आपल्या संस्कृतीचे, इतिहासाचे आणि ग्रामीण जीवनाचे जतन केलेले जिवंत विद्यापीठ आहे. इथे प्रत्येक शिल्प एक कथा सांगते आणि प्रत्येक दृश्य आपल्या मुळांची आठवण करून देते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत. अशा वेळी सिद्धगिरी म्युझियम सारखी ठिकाणे आपल्याला आपल्या परंपरांशी पुन्हा जोडतात. म्युझियमच्या अगदी जवळच काडसिद्धेश्वर मठ आहे. इथे दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता आणि समाधान मिळते. अध्यात्म, संस्कृती आणि इतिहास यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळतो. जर तुम्ही कोल्हापूरला भेट देणार असाल तर कणेरी मठ आणि सिद्धगिरी म्युझियमला नक्की भेट द्या. इथे घालवलेला प्रत्येक क्षण तुम्हाला महाराष्ट्राच्या समृद्ध ग्रामीण संस्कृतीची नव्याने ओळख करून देईल. आपल्या पूर्वजांचे कष्ट, त्यांची जीवनशैली, त्यांची मूल्ये आणि त्यांची संस्कृती यांचे दर्शन घडवणारे हे ठिकाण प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर प्रवासांच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.